आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाकरता जो मुद्रांक शुल्क आहे, जमीन हस्तांतरण करताना कंपन्याच्या आपापसात जर जमीन हस्तांतरण केली आणि कंपनीमध्ये त्यांच्या सिस्टर कंपन्या आहे, यांना सौर ऊर्जा प्रकल्प आणि त्यांचे क्लस्टर निर्माण करायचे असतील तर 25% स्टॅम्प ड्युटी रक्कम भरावी लागतं। ती स्टॅम्प ड्युटीची रक्कम आज मंत्रिमंडळाने कमी केलेली आहे, त्यामुळं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा प्रकल्प येणार आहे। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचा पीक पाणी, राज्यातला पाऊस आणि शेतकऱ्याचं जे कर्ज आहे, जी कर्जमाफी झाली त्याबद्दलचाही आढावा घेण्यात आला आणि पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा लाभ मिळावा याकरताही चर्चा झाली। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले की शेतकरी कर्जमाफीचा एकही शेतकरी सुटू नये, जो पात्र आहे त्याला कर्जमाफीची रक्कम पोहोचली पाहिजे। सर्व याद्या या तलाठी कार्यालयामध्ये, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये, बँकेमध्ये लावल्या पाहिजे। आज कौशल्य विकास विभाग यांचाही प्रस्ताव होता। येणाऱ्या स्किल युनिव्हर्सिटी आहे त्याकरता नवीन तरतुदी करण्यात आल्या। माननीय संजय राठोड यांच्या जलसंधारण विभागाच्या माध्यमातूनही जे या ठिकाणी यावर्षी करता जलसंधारणाचे नवीन प्रकल्प येत असताना युवा शक्तीला सोबत जोडण्याचाही प्रस्ताव त्यांनी आणला। आणि आजच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी शेतकरी शेतमजूर यांच्या करता महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले। सर, गडचिरोलीमधला आश्रम शाळेचा मुद्दा सुद्धा कॅबिनेटमध्ये चर्चेला गेला। कडक निर्देश जे आहेत मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सांगायला, नेमके काय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज सर्व आदिवासी ज्या आश्रमशाळा आहे त्यांचं स्पेशल ऑडिट करावं, इंटेरियरमधल्या असलेल्या आश्रमशाळासुद्धा त्याचं ऑडिट करावं, त्याच्या व्हिजिट्स तातडीने कराव्या। आणि या ज्या आश्रमशाळेमध्ये 3 मुली मृत्युमुखी पावल्या सर्पदंशामुळं, जे तपासणी अधिकारी तिथं तपासणी करायला पाहिजेत, जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे आश्रमशाळा चालल्या पाहिजे। याकरता या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे। माननीय आदिवासी विभागाचे मंत्री अशोक उईकेजी आता पुढची कारवाई करतील, पण कडक कारवाई करा। आणि यानंतर या आश्रमशाळामध्ये आश्रमशाळा चालकाच्या दुर्लक्षपणामुळे आणि आमच्या अधिकाऱ्याच्या दुर्लक्षपणामुळे कुठल्याही मुलांचा जीव जाऊ नये याकरता कडक नियमावली कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। नाही, तेच सांगतो की त्याने ऑडिट करण्यासाठी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या अत्यंत गंभीर आहे। म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे ऑडिटमध्ये सापडले त्यांना बिलकुल सोडायचं नाही, गरज पडतं गुन्हे दाखल करण्याच्याही त्या ठिकाणी कारवाई करण्याचा अधिकार माननीय आदिवासी विभागाच्या मंत्र्यांना आहे। ऑडिटमध्ये चुका असतील, तपासणीमध्ये चुका असतील, वर्षभर तपासणी केलं असतील ते अधिकारी असतील, कारण अधिकाऱ्यांना कडक निर्बंध आहे की इतक्या दिवसामध्ये आदिवासी आश्रमशाळा चेक केल्या पाहिजे। त्यांनी चेक केल्या नसतील त्यांच्यावर काय कारवाई करायची तेही सांगितलेलं आहे। आश्रमशाळेच्या चालकाने बेईमानी केली, बदमाशी केली असेल त्यांच्यावर कारवाई करायच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। आदिवासी मंत्र्यांनी ते मान्यही केलं आहे। पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये आहे तर भूकंपाचे धक्के लागलेले आहेत, या सगळ्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा हो झाली चर्चा। त्यामध्ये आमच्या ACSनी सांगितलं की सौम्य धक्के लागलेले आहेत, पण ते वारंवार धक्के लागतात आहे, त्याचाही रिपोर्ट तयार करण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे। ग्रामीण भागातील शाळांचा मुद्दा घेत अभिजित गुप्ते यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे। ते म्हणतात की ग्रामीण भागातील शाळांची जी अवस्था आहे ती सुधारली पाहिजे म्हणून आंदोलन केलं जातं। नाही, ग्रामीण भागाच्या शाळेवर सरकारचं खूप मोठं इन्व्हेस्टमेंट सुरू आहे।
आता आमच्या एकट्या नागपूरचा विचार केला तर DPCचा जवळपास 10% पैसे आम्ही शालेय शिक्षणावर खर्च करतो. त्यामुळे DPCचा मोठा क्वांटम त्या ठिकाणी खर्च होतो. ग्रामीण भागातल्या सर्व शाळेचा स्तर सुधारला पाहिजे. एकीकडे आपण CBSE पॅटर्नकडे जात असताना ग्रामीण भागातली शाळासुद्धा प्रचंड त्याबरोबरची आली पाहिजे. एक काळ असा होता की जिल्हा परिषदेच्या आणि ग्रामीण भागाच्या शाळेमध्ये एक वेटिंग राहायचा, पण आता प्रायव्हेट शाळेचं वेटिंग आणि जिल्हा परिषद शाळा बंद होत चाललेल्या आहेत. त्यामुळं त्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे. आंदोलन करायची फार गरज पडणार नाही, पण सरकारची विशेष प्रायोरिटी या भागाला आहे. यामध्ये संवाद साधणार आहात का याच मुद्द्याला धरून? नाही, ठीक आहे, संवाद शालेय शिक्षण मंत्री चर्चा करतील, पण माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारने ऑलरेडी 10% DPCचं इन्व्हेस्टमेंट हे या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाला दिलेलं आहे आणि शाळा मजबूत करण्याचा प्रचंड या ठिकाणी उपक्रम आणि CBSE पॅटर्नच्या शाळेच्या बरोबरीमध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळा आल्या पाहिजे याच्याही त्या ठिकाणी या ठिकाणी शासनाची भूमिका आहे. सोनिया गांधी यांनी एक लेख जो आहे तो लिहिलेला आहे. सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार कसा चुकीचा आहे दाखवण्यासाठी हा लेख लिहिला आहे. कारण आपण जर पाहिलं तर भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या संस्था आहेत त्यांचा वापर करतं आणि अनेक नेत्यांना त्यामध्ये अडकवलं जातं. काही नेत्यांना भाजपमध्ये सामील केलं जातं आणि त्यांना मंत्रिपदं दिली जातात. एकंदरीत कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं सोनिया गांधीजींनी जो लेख लिहिला आहे किंवा लेख पाठवला आहे त्यामध्ये त्यांनी आधी काँग्रेस सरकार असताना ED CBIचा सर्वात जास्त वाईट वापर हा काँग्रेस पार्टीच्या सरकारने केला हे लिहिलं तर बरं झालं असतं. आणि सोनिया गांधींनी मनमोहन सिंगाचा कारभार हा मोदीपेक्षा चांगला आहे हे जे लिहिलं तर मला वाटतं त्यांना त्यांच्या घरून जे प्रधानमंत्री पद चालायचं मनमोहन सिंगाचं आणि मनमोहन सिंग सोनिया गांधीजी सांगत त्याप्रमाणे चालायचे म्हणून त्यांना ते बरं वाटत असतील. पण महाराष्ट्र देशातल्या 140 कोटी जनतेला प्रधानमंत्री मोदींचं सरकार हे आत्तापर्यंतच्या सर्व सरकारपेक्षा प्रचंड मजबूत सरकार, इमानदार सरकार वाटतं म्हणून तीनदा मोदीजींना लोकांनी निवडून दिलेलं आहे. आणि त्यामुळे मनमोहन सिंगाची बरोबरी फक्त सोनिया गांधीच करू शकतात. कारण सोनिया गांधीजीच्या म्हणण्यावर मनमोहन सिंग चालायचे, एवढंच ते सरकार चालायचं. मोदीचं सरकार हे 140 कोटी जनतेच्या भविष्याकरता चालतं म्हणून त्यांना मनमोहन सिंगाचं सरकार चांगलं वाटतं. रांचीमध्ये मागच्या 7 दिवसापासून विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. त्यांच्यावरती पाण्याचा फवारा मारण्यात आला. काल त्यांच्यावरती पोलीस बळाचा देखील काही प्रमाणात वापर झाल्याचे आरोप झाले. विद्यार्थ्यांनी आंदोलन केली, विधानसभेवर मोर्चा काढला, मात्र अद्याप काही त्यावरती तोडगा निघाला. मग राहुल गांधीजी, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यावर का बोलत नाही? आता त्यांच्या अलायन्समध्ये लोक आहेत सरकारमध्ये, का बोलत नाही आता राहुल गांधी? का बोलत नाही आता वडेट्टीवार? का बोलत नाही नाना पटोले? खरं तर तिथेही विद्यार्थ्यावर ज्या पद्धतीने अमानुष अत्याचार होतो आहे हा त्यांना मान्य आहे का? खरं तर एकीकडे राजकारण करायचं आणि दुसरीकडे त्यांच्या अलायन्स सरकारमध्ये भानगडी व्हायच्या हे जरा बघितलं पाहिजे. जरांगेंनी तुमच्यावर टीका केल्यानंतर तेली समाज आक्रमक झालेला आहे. जरांगेंवरती पूर्णपणे आक्रमक भूमिका घेत आहे. नाही, एक तर हे लक्षात घेतलं पाहिजे, महसूल खात्याचा संबंध हा कास्ट सर्टिफिकेट इश्यू करण्याचा आहे. 22,20,600 कुणबी प्रमाणपत्र मागच्या 3 वर्षामध्ये महसूल खात्याने इश्यू केलेले आहेत. 22,20,000च्या वर प्रमाणपत्र दिले आहेत. आता महसूल खात्याचं काम आहे प्रमाणपत्र इश्यू करणे, कास्ट सर्टिफिकेट देणे. मात्र व्हॅलिडिटीचं कंट्रोल आमच्याकडे नाही आहे, तो महसूल खात्याकडे येत नाही. व्हॅलिडिटी हा क्वासी ज्युडिशियल अधिकारी आहे. आमच्याकडे फक्त कास्ट सर्टिफिकेट देण्याचा अधिकार आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर दिल्या गेल्या आहेत. यानंतर जे जे काही प्रमाणपत्र आमच्या अधिकाऱ्याकडे येतील तेही वाटप होणार आहेत. 15 दिवसाच्या वर आमच्याकडे राहत नाही. आता राहिला प्रश्न या ठिकाणी तेली समाजाचा, त्यांनाही माझी विनंती आहे, कुठलंही आंदोलन करण्यात काही तथ्य नाही आहे. शेवटी लोकशाहीच्या मार्गाने आपण प्रश्न सोडवतो. त्यामुळे तेली समाजाच्या सर्व संघटनांना माझी विनंती आहे, कुठलंही आंदोलन करायची गरज नाही आहे. शासन म्हणून या ठिकाणी आम्ही योग्य कारवाई करतो आहे. राहिला प्रश्न मी मागेही सांगितलं, मी फक्त मंत्री म्हणून जे मला अधिकार आहेत की एखादी तक्रार माझ्याकडे आली त्या तक्रारीवर आम्ही साधारण सर्व तक्रारीवर मी लिहितो किंवा पत्रावर लिहितो की जिल्हाधिकारी, तहसीलदार तपासावे, चौकशी करावी, शासनाला रिपोर्ट पाठवावा. त्याप्रमाणे एका पत्रावर मी लिहिला आहे, एवढंच मी लिहिलेलं आहे. आणि त्यामुळं
कुणाचंही कास्ट सर्टिफिकेट मी रद्द केलं नाही, कुणावरही मी अन्याय केला नाही. उलट आमच्या महसूल प्रशासनाने 22,20,000 जातीचे दाखले कुणबी समाजाचे, मराठा कुणबी समाजाचे या राज्यामध्ये दिलेले आहे आणि तो डेटा वेबसाईटवर आहे. त्यामुळं आम्ही कुणावर अन्याय करू शकत नाही. सर्व समाजाकरता आमचं सरकार हे खऱ्या अर्थाने काम करत आहे. लाल किले के प्राचीन से पहली बार जो है वंदे मातरम इस बार कहा गया है कि प्रधानमंत्री के उपस्थिति में मौजूदगी में गाया जाएगा. ये कितना बड़ा ऐतिहासिक कदम आप मानते देश का गौरव है. वंदे मातरम का गीत ये 15 अगस्त को होगा और आज भी सभी शासकीय कार्यालयों में और सभी जगह पर ये गीत गाया जाता है. लेकिन 15 अगस्त को प्रधानमंत्री मोदी जी हमारे देश का गौरव विश्व में बढ़ा रहे हैं. हमारी वंदे मातरम जो गीत है ये हमारे भारत देश के संस्कारों को, भारत देश की परंपराओं को, भारत देश की विरासत को दर्शाने वाला गीत है और ये हमारे सबके हृदय स्थल में है. ये बहुत बड़ा निर्णय हुआ है. वंदे मातरम 15 अगस्त को होना लाल किले से, ये बहुत बड़ी हमारी एक ऐतिहासिक धरोहर तैयार हो जाएगी. रांची में जो बच्चों को प्रताड़ित किया जा रहा है, आंसू गैस के गोले छोड़े गए, हेमंत सोरेन सरकार जो है वो कुछ बच्चों को लेके जो पॉजिटिव नहीं दिखाई दे रही है, क्या कहें? देखिए, अब राहुल गांधी कहाँ गए, अब एजिटेशन करने वाले कहाँ गए. अब महाराष्ट्र के जो यहाँ नाना पटोले, कांग्रेस के वडेट्टीवार जी और सारे नेता जो हमें क्रिटिसाइज कर रहे थे, उनने जाना चाहिए वहाँ झारखंड में. अब क्यों सोए हो, अब क्यों सो गए ये सारे लोग. जब हमारी केंद्र सरकार की बारी है, हमारी केंद्र सरकार ने बार बार कहा, उसके बावजूद भी इतना बड़ा एजिटेशन किया कि हमारी उसके लिए मनाही नहीं है. वो युवकों का एक आवाज़ था, हमने सारे लोगों ने सहन कर लिया. लेकिन झारखंड में क्यों नहीं जा रहे. राहुल गांधी क्यों चुप्पी साधे हुए हैं, वो क्यों नहीं पहुँचे वहाँ झारखंड में. हमारे महाराष्ट्र के जो नेता दिल्ली गए थे वो कहाँ गए आज, वो झारखंड क्यों नहीं जा रहे. इसका मतलब दोगली नीति है. बीजेपी और हमारी सरकार जहाँ है वहाँ पर सिर्फ एजिटेशन करना चाहती है. जहाँ पे इंडिया अलायंस की गवर्नमेंट है और जहाँ कांग्रेस साथ में गवर्नमेंट है, वहाँ जाकर जरा ये दिखाए और वहाँ हमारे बच्चों को न्याय देके दिखाए. हमने वहाँ पे बच्चों को न्याय देने के लिए एक आंदोलन किया है और वहाँ पर निश्चित रूप से वो सफल होंगे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.